नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण झटपट होणारी शेवभाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी शेव घेतली आणि त्यासाठी आपल्याला खोबरं लागेल, थोडंसं लसूण 10-12 पाकळ्या, 4-5 तुकडे लिहायचे आपल्या आल्याचे, थोडेसे फुटाणे घेतले आणि 2 छोटे कांदे कापून घेतले, थोडेसे तीळ आणि टोमॅटो, कोथिंबीर। तर आता आपण भाजून घेऊ। बघा मी आता तेल टाकले। आता आपण अगोदर खोबरं, आलं आणि लसूण भाजून घेऊ। आपलं खोबरं लसूण आलं भाजून झाले। आता आपण हलवायला ठेवू, त्याला टाकू, चांगला लाल होईपर्यंत भाजायचा। बघा आता कांदा चांगला लाल झाला आहे। आपण आता त्यामध्ये तीळ टाकू, तीळ चांगले थोडेसे तडतडून द्यायचे। तीळ चटपट वाजायला लागले का फुटाणे टाकायचे। नंतर टोमॅटो टाकू आपण, टोमॅटोला थोडंसं पाणी सुटून द्यायचं चांगलं। टोमॅटो चांगला परतला का थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर भाजून घ्यायची। आता आपला कांदा भाजून झाला आहे। आता आपण आता वाटून झाले। आता आपण मोहरी टाकू, मोहरी चांगली तडतडून द्यायची। मोहरी तडतडली का जिरं टाकायचं, थोडंसं हळद टाकू, थोडंसं हिंग आणि मसाला, गरम मसाला 1 चमचा, 1 मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, ते चांगलं परतून घ्यायचं आणि हा मसाला थोडासा त्याच्यात वाटलेला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचा। मसाल्याचा आपण थोडंसं मसाल्यातच मीठ टाकू, म्हणजे भाजी चांगली चवदार होती। चवीपुरतं मीठ टाकायचं। मसाला चांगला परतलाय, चांगलं तेल सुटलंय। आता आपण त्यामध्ये पाणी ओतू आणि उकळून आणू। गरम पाणी साईडला मी करायला ठेवलंय, गरम पाण्यात ओतायचं भाजी। थंड पाण्याने चव नाही लागत भाजीला, म्हणून गरमच पाणी करायचं। आपण याला चांगली उकळून घ्यायची आणि मग चांगली उकळी आल्या थोडासा मसाला शिजून द्यायचा आणि मग शेव टाकायची, जेवायला घ्यायची। आपली गरमागरम भाजी तयार झाली। आता आपण त्याच्यात काढून घेऊ। काशी छान झाली, मस्त 4 माणसांना पुरेल एवढी। आता आपण त्याच्यात अशी कोथिंबीर टाकू आणि शेव टाकू। शेव थोडा वेळ 15 मिनिटं भिजून द्यायची त्याच्यात। बघा आपली भाजी तयार झाली। ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, भात खूप छान लागते त्याच्याबरोबर। का अशी आपली शेवभाजीचा बाजरीच्या भाकरी बरोबर खायची तयार झाली। का 10 मिनिटात बघा स्वयंपाक होतो शेवभाजीचा झटपट। तुम्हाला जर असं तुम्ही पण करून बघा। तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। बाय बाय।